देव हा सगळ्यांचा असतो. देव त्याच्या भक्तांमध्ये जात धर्म पंथ पाहत नाही. गरीब श्रीमंत तर मुळीच बघत नाही. पण माणूस पाहतो. माणूस अनेक कृत्रिम निकष बनवून आपापसात भेद निर्माण करतो. तसाच काहीसा अनुभव गेल्या काही वर्षांपासून लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळात येऊ लागलाय. लालबागचा राजा हा मुंबईतला सर्वाधिक चर्चीला जाणारा सार्वजनिक गणपती. खरं तर हा गणपती उत्सव सुरू केला लालबागच्या कोळी बांधवांनी आणि काही व्यापाऱ्यांनी मिळून. 1934 सालची ही गोष्ट आहे. पहिल्या वर्षातली मूर्ती देखील कोळ्यांच्या वेशातलीच होती. असं म्हणतात की 1934 सालचा गणेशोत्सव संपल्यानंतर काही दिवसांमध्येच कोळी बांधवांची मासळी बाजाराची इच्छा पूर्ण झाली. मग काय, त्यामुळेच लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला. कालांतरानं या बाप्पाची कीर्ती ख्याती वाढत गेली. भक्तांची संख्या सुद्धा कैकपटीनं वाढली. म्हणता म्हणता काही वर्षांपूर्वी अनेक सेलिब्रिटींचं इथं येणं जाणं होऊ लागलं. आणि मग सुरू झाली VIP दर्शनाची वेगळी रांग. यंदाच्या वर्षी देखील VIP दर्शनावर बरीच टीका झालीय. एवढंच काय तर 2 वकिलांनी त्या विरोधात थेट मानवाधिकार आयोगाकडेच तक्रार दाखल केलीय. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळावर केवळ याच कारणामुळे टीका होते असं नाही बरं का. सामान्य भाविकांना धक्काबुक्की करणं, त्यांच्याशी उर्मटपणे उद्दामपणे वागणं अशा तक्रारी दरवर्षी नेहमीच्याच असतात. आणि म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळानं या बाप्पाचं अति व्यापारीकरण करून टाकलंय का? बाप्पा आणि भक्तांच्या पवित्र नात्यामध्ये मंडळ अडथळा बनू पाहतंय का? ज्या कोळी बांधवांनी हा गणेशोत्सव सुरू केला होता, आज त्यांनाच जाणून बुजून दुर्लक्षित केलं जातंय का? रविवारी सकाळी विसर्जन सुरू असताना देखील मंडळाचे पदाधिकारी आणि कोळी बांधवांमध्ये वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. दरवर्षी सारखा मिळणारा मान यंदा मात्र दिला जात नाहीये अशी तक्रार कोळी बांधव करत होते.